मुख्य नेते नामदार एकनाथराव शिंदे साहेबांचा। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। अरे आयोजन कोणी केले? हॉल मोठा घ्यायला पाहिजे होता। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। अरे आयोजन कोणी केले? हॉल मोठा घ्यायला पाहिजे होता। हा बाहेर एवढेच आहेत, मग आता ते कसं काय बाहेर काय लावलंय स्क्रीन? नगर परिषदेच्या निवडणुका आपल्या जिंकल्या आपण, आणि यासाठी मी सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींचं अभिनंदन करतो, लाडक्या भावांचंही अभिनंदन करतो। लाडक्या बहिणींची मेजॉरिटी ज्यादा निवडून आली वाटतं संख्या। हा भाऊ पण आहेत आणि लाडक्या बहिणी पण आहेत, पण मी लाडक्या बहिणींचं का म्हणालो, कारण मी जेव्हा प्रचाराला फिरत होतो तेव्हा एक सभा होती, मला वाटतं सुवासच्या इकडं रात्री 9:45 वाजता विट्याला, आणि मला वाटलं तिथं कोण असेल की नाही माहित नाही, पण गेलो 9:45 वाजता, 10 मिनिटं असताना सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी, थंडी होती पण तरी सुद्धा एकही लाडकी बहीण तिथून हटली नव्हती, आणि सगळे वाट पाहत होते। लाडके भाऊही होते, त्यांनाही धन्यवाद द्यायलाच पाहिजे। आणि म्हणून मी सगळे हे चित्र जे पाहिलं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे हेच चित्र होतं की मोठ्या प्रमाणावर यावेळेस जिथं जिथं सभा झाल्या तिथं लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय होती। अगोदर आपण सभा करायचो तेव्हा टायमिंग असायचा, स्वयंपाक करायचा, पाणी भरायचं, कुटुंबाची जबाबदारी, पण यावेळेस बघितलं मी फार म्हणजे ते टायमिंग काय नाही सगळं, आणि लाडके भाऊ थोडी संख्या कमी, मला वाटतं ते घरी थांबून आले तर काय, पण मला आनंद आहे, समाधान आहे की ही निवडणूक आपण जोरदारपणे जिंकलेलो आहे। सर्व माझ्या नगराध्यक्षांचं मनापासून मी अभिनंदन करतो, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। हे सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक आहे आणि त्याच्यात आपण जमलेलो आहोत, आणि सावरकर म्हणायचे भाग्य घडवण्याचा आपण स्वतः प्रामाणिक प्रयत्न केला तर परमेश्वर देखील आपल्या पाठीशी उभा राहतो, आणि म्हणून स्वतः आपण मेहनत घेतली आणि हा अहोरात्र कष्ट घेऊन मेहनत करून हा विजय आपण जो आहे खेचून आणलेला आहे, याबद्दल मी सगळ्या पदाधिकाऱ्यांचं आणि आपल्या निवडून आलेल्या सगळ्या नगराध्यक्षांचं आणि सर्व नगरसेवकांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो। खरं म्हणजे तुम्ही खरे सिकंदर आहात, तुम्ही खरे बाजीगर आहात, आणि तुम्हा सर्वांचं अभिनंदन करताना मतदारांना देखील मी धन्यवाद देईन की त्यांनी छप्परफाड असा आपला मतांचा वर्षाव केला, आणि आपण जेव्हा भरभरून काम करत असतो, भरभरून देत असतो, आणि शिवसेना देणारी आहे, ही शिवसेना देणारी आहे, घेणारी नाहीये, आणि म्हणून हे लोकांनी देखील आपल्या पारड्यामध्ये जे मतांचं दान टाकलं, आणि आपल्याला अगदी काही लोक म्हणायचे शिवसेना ठाणेपुरती आहे, काही लोक म्हणायचे मुंबई पुरती आहे, पण आता शिवसेना चांदा ते बांद्यापर्यंत सिद्ध झाली आहे। शिवसेनेचे जिथं आमदार नाहीत तिथेही आपल्या नगराध्यक्ष लोक निवडून आलेत, नगरसेवक निवडून मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत। आता माझ्याकडे आकडा जो आलाय तो जवळपास 62च्या पेक्षा जास्ती आहे, आणि आणखी जे आपले आणखी लढलेले आहेत आपल्या शिवसेना पुरस्कृत जवळपास 70 पेक्षा जास्ती नगराध्यक्ष या महाराष्ट्रामध्ये आपले, म्हणजे कमी जागा लढून आपण जास्तीचं यश मिळवलेलं आहे। तसं लोकसभेमध्ये आपला स्ट्राईक रेट सगळ्यात जास्त होता, विधानसभेत आपण 80 जागा लढलो आणि 60 जागा जिंकलो, तोच इतिहास या ठिकाणी या निवडणुकीत देखील पाहायला मिळाला। मी अनेक ठिकाणी पोहोचलो, अनेक ठिकाणी गेलो, काही रोड शो मध्ये देखील गेलो, काही सभांमध्ये देखील गेलो, पण प्रचंड असा उत्साह आणि जल्लोष कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाला की त्यांना या निवडणुकीमध्ये बदलाव पाहिजे होता। गेले अनेक वर्ष ज्या ठिकाणी शिवसेना नव्हती त्या ठिकाणी देखील शिवसेना पोहोचली। यांच्याकडे गेलो होतो आपल्या चाकणला, पंचर, त्र्यंबक, इकडे काय
काही नव्हतं. चंद्रपूरला पण आलो. भद्रावती, चंद्रपूर, डहाणू, पालघर, उमरगा, महाराष्ट्र, शाजी बापूला सगळ्यांनी चक्रव्यूहात पकडला होता, पण ते चक्र भेदून शाजी बापूने सगळ्यांना आडवं करून टाकलं. शाजी बापू एकदम ओके. खोपोली सगळं आणि जवळ आहे. काटोल, चिपळूण, कोकणामध्ये तर वन साईड झालं सगळं. नाशिकमध्ये आलं, उत्तर महाराष्ट्र आला, धाराशिव, शिवनेरी, योगेश दादा 21-0 21-0. बघा, मी सांगतो तुम्हाला, चांदा ते बांधा. आता अशी संघटना पुढे बांधायची आहे मजबूतीने. याची पुनरावृत्ती आपण साहेब साहेब तोरवी 40 नगरसेवक आणले, 2 नगराध्यक्ष. सगळ्यांची नावं घेत नाही, थोड्या वेळाने सगळ्यांची नावं घेऊ आपण. आपल्या बाळासाहेबांच्या स्मारकावर पण सगळे जाऊ आणि मोठं नाव एकच घ्या बरं का, मोठं नाव एकच घ्या. एवढं किशोर भाऊ दराडे यांनी सगळ्यात जास्त आणि सगळ्यात मोठ्या फरकाने निवडून आणले 10 नगरसेवक. अभिनंदन त्यांचे, अभिनंदन. उघड्याच्या विरोधात. आणि म्हणून सगळ्यांना शांत राहा, शांत. आता मी नंतर एकदा तुम्हाला वेळ देईन. प्रत्येक नगराध्यक्ष आणि नगरसेवक आणि नगरपालिका आणि म्हणून जनता या ठिकाणी खाली बसा ना. आता एकच की तुम्ही विजय मिळवलेला हा अतिशय ऐतिहासिक आहे. आणि म्हणून नकली सब घर पे बैठे हैं, असली मेरे सामने बैठे हैं. बरोबर आहे? जय भवानी. आणि मी नेहमीच सांगतो, सत्य परेशान हो सकता है, सत्य पराजित नहीं हो सकता. आणि म्हणून सच्चा जीता हार गया झूठा, जनता ने दिया उबाटा को जमाल गोटा. अरे पोटदुखी किती पोटदुखी. अरे एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला तरी तुम्हाला पटतच नाही. घटनाबाह्य त्याचं पद जाणार, मुख्यमंत्री जाणार, सरकार पडणार. अरे 2.5 वर्ष पायाला भिंगरी लावून एकनाथ शिंदेने काम केलं. मला वाटतं त्या 2.5 वर्षामध्ये मी 2.5 तास तरी नीट झोपलो नसेल. मला लोक विचारतात कधी झोपता कधी उठता. मी झोपायला नाही, लोकांच्या झोपा उडवायला आलो. झोपलं तर कसं चालेल. आणि म्हणून मला देखील अपेक्षा आहे की मी कार्यकर्ता म्हणून जो काम करतो, मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. आणि म्हणून हा एक कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आपला. हा कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे. इथं कोणी मालक नाही, इथं कोणी नोकर नाही, आपण सर्व कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून तुम्ही देखील, माझी इच्छा असते एकनाथ शिंदे बनून काम केलं पाहिजे, एकनाथ शिंदे बनून काम केलं पाहिजे. शेवटी कार्यकर्ता हा पक्षाला मोठं करत असतो. एका नगराध्यक्षाच्या पाठी, नगरसेवकाच्या पाठी आपले शेकडो हजारो कार्यकर्ते जीवाचं रान करत असतात. आणि त्यावेळेस ताणभूक विसरून ते काम करतात. कुणाला आमदार, कोणाला खासदार करतात, नगरसेवक करतात, महापौर करतात, नगराध्यक्ष करतात. आणि मला कार्यकर्त्याची ताकद ही कार्यकर्त्यांची आहे. बघा, हे व्यासपीठ देखील आपलं सगळं मोठं भरलेलं व्यासपीठ आहे. सगळे आपले आमदार, खासदार, मंत्री सगळे आहे. हे आपलं वैभव आहे. आणि तुम्ही बसलेली संपत्ती आहे, शिवसेनेची ऐश्वर्य आहे. या ठिकाणी व्यासपीठावर एवढे लोक आहेत आणि तुम्ही जर गच्च सभागृह भरलं नसतं तर या व्यासपीठाला शोभा आली असती. शोभा तुम्ही आहात. खऱ्या अर्थाने या शिवसेनेचं वैभव कार्यकर्ते आहे.
आणि मग हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हा एकनाथ शिंदे तळागाळातून इथं मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचला. एक शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री हा साधा सुद्धा प्रवास नाहीये. आणि म्हणून माझी इच्छा अपेक्षा एवढीच असते की जे जे आपले पदाधिकारी आहेत त्यांनी ईर्षेने लढलं पाहिजे, ईर्षेने जिंकलं पाहिजे. सर्वसामान्य लोकांच्या सुखद ही निवडणूक ईर्षेची आहे. ही निवडणूक आपली आहे. ही निवडणूक आपण जिंकलीच पाहिजे. या जिद्दीने काम केलं, या जिद्दीने काम केलं. म्हणून जिथं कधी शिवसेना नव्हती तिथं देखील शिवसेना आली. धनुष्यबाण घराघरात गेला. शिवसेना घराघरात तुम्ही पोहोचवली आणि कितीतरी नगरसेवक आपले आले. हा इतिहास. आणि म्हणून पूर्वीचं बघितलं आपण, घरात बसून शिवसेना वाढवता येत नाही. फेसबुक लाईव्ह करून शिवसेना वाढवता येत नाही. पण दुर्दैवाने काय, मी फिरत होतो, महाविकास आघाडी कुठं दिसतच नव्हती. महाविकास आघाडी काय झालं होतं माहिती, त्यांनी पराभव मान्य केला होता वाटतं. आणि लोक कार्यकर्ते त्यांचे सांगत होते आले नाही तर नाही, पण निदान फेसबुक लाईव्ह वर तरी सभा घ्यायला पाहिजे होत्या, त्याही घेतल्या नाही. जाऊ दे, आता काय बोलणार, कोण असली नकली दाखवलं जनतेने ना. म्हणाले निवडणूक आयोग असं केलं, कोर्टाने असं केलं, आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ. जनतेच्या न्यायालयात गेलात, जनतेच्या न्यायालयाने दाखवलं. इथे 70 पर्यंत आपण गेलो, तुमची 8वरच गाठ पडली. काय झालं आता? आणि म्हणून मी एवढंच सांगतो की जेव्हा आपण दुसऱ्यावर आरोप करतो तेव्हा आपल्याकडे पण 3 बोट असतात. म्हणून मला एवढंच सांगायचं आहे, या एकनाथ शिंदे 3.5-3.5 वर्ष आरोप सहन करतोय. काय एवढी जळजळ, मळमळ, पोटदुखी काय काय का लोक येतात एवढी लोक सोबत? कारण हा एकनाथ शिंदे मला काय मिळालं यापेक्षा माझ्या जनतेला काय मिळालं हे बघणार आहे. तुमच्यासारखं मला काय मिळालं, माझं काय होणार हे बघणार नाही. आणि म्हणून 2.5 वर्षामध्ये मी पायाला भिंगरी लावून अनेक योजना आपण केल्या, लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या, विकासाला चालना दिली. इकडे महाविकास आघाडीने अगोदर सगळं थांबवलं होतं, सगळ्या सरकारमध्ये स्थगिती होती, ती सगळी उठवली. स्पीड ब्रेकर काढून टाकले, हटवले. लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या. त्याला धाडस लागतं, हिंमत लागते. या एकनाथ शिंदेने तुमच्या नेहमी हिंमत दाखवलेली आहे, धाडस दाखवलेलं आहे. जे कधीही झालं नाही ते करूनही दाखवलंय. आणि म्हणून हा महाराष्ट्रातले, देशातले, जगातल्या लोकांनी याचा एकनाथ शिंदेची नोंद घेतली. हा एकनाथ शिंदे कोण आहे? हा एक कार्यकर्ता आहे, बाळासाहेब आनंदीगे साहेबांचा कार्यकर्ता आहे. माझ्या डोक्यात कधी मुख्यमंत्री होतो तेव्हाही नव्हतं काय, उपमुख्यमंत्री आहे तेव्हाही माझ्या डोक्यात मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतो. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये देखील लोकांनी दाखवून दिलं की काम करणाऱ्याच्या मागे उभं राहायचं. आणि वाऱ्यावर सोडलं कार्यकर्त्यांना, जनतेने देखील त्यांना वाऱ्यावर सोडलं. आणि जे घरी बसले त्यांना देखील कायमचं घरी बसवण्याचं काम या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेने केलं. महाविकास आघाडीची सगळ्यांची बेरीज पकडली तरी एकट्या आपल्या शिवसेनेची बेरीज त्यांच्यापेक्षा जास्ती आहे. हा विजय मिळाला, हा इतिहास आहे. आणि म्हणून तुम्हाला मी खास काही गडबडीमध्ये बोलवलं इकडे, आणि तुम्हाला मला भेटायचं होतं. आणि म्हणून शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची, आनंदीगे साहेबांच्या विचारांची शिवसेना काय शिवसेना करू शकते, काय सर्वसामान्य कार्यकर्ता करू शकतो, या निवडणुकांमध्ये लोकसभेच्या दाखवलं, विधानसभेच्या दाखवलं, आणि या नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये दाखवलं. आणि त्याचप्रमाणे महायुती पुन्हा या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये देखील महायुतीचाच भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. काही ठिकाणी आपण कमी जास्ती फरकाने काही नगराध्यक्ष गेले, काही आपली मेजॉरिटी आली, काही ठिकाणी मेजॉरिटी कमी आली, नगराध्यक्ष. पण मिळालेली शिवसेनेला जी मतं आहे ती मतं मात्र भरपूर मिळालेली आहे, भरपूर मिळाली आहे. लोकांनी भरभरून आपल्याला मतदान केलं. आणि म्हणून गेल्या वेळच्या आकड्यांपेक्षा यावेळेस आपण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आहे. आणि मी नेहमी सांगायचो की 2 तारखेला निवडणूक होती, ती पुढे गेली काही ठिकाणी, आणि मग 21 तारखेला
आपले निकाल लागला आणि म्हणून यामध्ये आपला मित्र पक्ष भारतीय जनता पक्ष मोठा पक्ष आहे, त्यांना नंबर 1 च विजय मिळाला. मी देवेंद्रजी मुख्यमंत्र्यांचंही अभिनंदन केलं, कारण आज राज्यामध्ये जे यश मिळवलं, आपण जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणायला शिकवाय आपल्या बाळासाहेबांनी शिकवलेलं आहे, त्यांचंही मी अभिनंदन केलं. आणि पण दुसऱ्या नंबरला मात्र कमी जागा लढवून जास्तीचा स्ट्राईक रेट आणणारा तुमचा शिवसेना हा पक्ष आहे, याचा अभिमान मला. आणि म्हणून जिथे शिवसेना कधी पोहोचली नाही तिथे शिवसेना पोहोचली. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की जमाल घोटा आता पुढच्या निवडणुकीत काय द्यायचं तर द्या तुम्ही, पण विरोधकांचा टांगा पलटी झाला, घोडे फरार झालेले आहेत आणि त्यांच्या गोटामध्ये अजून त्यांना जे काही विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जे काही त्यांना धक्का बसला त्यातून अजूनही सावरलेले ते नाहीत. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की मी आरोपाला आरोपाने उत्तर देणार नाही, मी आरोपाला आरोपाने नाही तर टीकेला टीकेने उत्तर देणार नाही, तर कामाने उत्तर देणार. आणि मी नेहमी कामातून काम करत राहिलो, काम करत राहिलो. महाराष्ट्राने पाहिलं कामालाची पोचपावती लोकांनी विधानसभेत दिली, 232 जागा लँडस्लाइड मॅन्डेट दिली. लाडकी बहीण योजना केली आपण. मी तुम्हालाही सांगतो, नेहमी भाषणामध्येही सांगतो, मी गरिबी पाहिलेली आहे, त्या काळची परिस्थिती आमची पाहिली आहे कुटुंबाची. एक शेतकऱ्याचा सर्वसामान्य कार्यकर्ता कुटुंबातला मुख्यमंत्री झाल्यानंतर मी पाहिलं माझ्या आईची काटकसर, पत्नीची काटकसर मी पाहिली होती. मग मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा विचार केला माझ्या माता भगिनींसाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यामधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला. अनेक लोकांनी त्याला विरोध केला, अनेक लोक त्याला कोर्टात गेले, परंतु तुमचा भाऊ मुख्यमंत्री बसला होता, दिलेला शब्द पाळणारा हा एकनाथ शिंदे आहे आणि शब्द पाळणार. लाडकी बहीण योजना सुरू झाली. आणि मी तुम्हाला सांगतो, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. त्यांच्या डोळ्यातले मला हावभाव कळतात लाडक्या बहिणींचे, माझी वाट बघत असतात. हेच माझ्यासाठी मोठं आहे. अरे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री हे सगळी पद मोठी वर खाली होत असतात. सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते. परंतु जी मला ओळख या महाराष्ट्रामध्ये मिळाली आहे, करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, ही सगळ्यात मोठी ओळख मला मिळाली आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो. या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जिथे जातो तिथे लोक आतुरतेने वाट पाहत असतात. प्रेमाने त्यांच्या चेहऱ्यावर सगळं काही आपल्याला पाहायला मिळतं. हेच आपण कमवलंय. किती प्रॉपर्टी, किती संपत्ती, किती मालमत्ता कमवली, यापेक्षा किती माणसं कमवली, किती माणसांचं प्रेम कमवलं, हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. हे माझ्यासाठी. आणि म्हणून माझ्या कार्यकर्त्यांना देखील माझं आव्हान असतं की आपण माणसं जपा, कार्यकर्त्यांशी संवाद साधा, लोकांमध्ये जा. शेवटी ह्या निवडणुका आपण जिंकतो त्या लोकांच्या, मतदारांच्या जीवावर. आणि म्हणून शिवसेना हा शिस्तीचा पक्ष आहे, शिस्तीने चालणारा पक्ष आहे. आणि म्हणून तुम्ही देखील काम करताना तुमच्या प्रत्येकावर लोकांचं लक्ष असतं. आपला शिवसैनिक बोलतो कसा, चालतो कसा, काम करतो कसा, लोकांना मदत कसा करतो, हे लोक लक्षात ठेवतात. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, तुम्ही कोणी असा, तुम्ही मुख्यमंत्री असा, उपमुख्यमंत्री असा, आमदार असा, खासदार असा, कोणी असा, तुमच्या डोक्यामध्ये कधी तो कैफ जाता कामा नये. तुमच्या डोक्यात फक्त एवढंच असलं पाहिजे की मी कार्यकर्ता आहे, मी कार्यकर्ता हे तुमच्या मनात असेल तर तुमचा सर्वसामान्यांची जी नाळ जुळलेली आहे ती कधीच तुटू शकत नाही. ही सर्वसामान्य माणूस आपला केंद्रबिंदू आहे. सर्वसामान्य माणूसच आपल्याला मोठं करतोय. नाही तर 3
किनारे होते काय ते रहमान डकैत काय बेईमानों की छाती में हमने भगवा झंडा गाड़ा है, बेईमानों के छाती में हमने भगवा झंडा गाड़ा है। रहमान डकैत ये याद रखना, या धुरंधर खड़ा है। आणि आता काय केलं ते मुंबईमध्ये एवढे वर्ष, आता मुंबई महापालिकेची निवडणूक आहे, एवढे वर्ष मुंबईमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य ठेवलं। मुंबईत आलात म्हणून मी सांगतोय, खड्ड्यांचं साम्राज्य। पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मी आणि देवेंद्रजींनी ठरवलं की या संपूर्ण मुंबईतले खड्डे मुक्त मुंबई करायची, कॉन्क्रीटचे रस्ते करायचे काम सुरू झालंय। पहिला टप्पा, दुसरा टप्पा पुढे जातोय। सिवरेज ट्रीटमेंट प्लांट नाही, सगळं प्रदूषित पाणी सोडत होते, ते मंजूर केलं, त्याला काम दिलं। मेट्रो बंद पाडली, मेट्रोचं कामं सुरू झाली, कारशेड बंद पाडले, ते केलं। बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना गली गलीमध्ये केला, घराघराच्या बाजूला केला, मोहल्ल्यांच्या बाजूला केला, सुशोभीकरण केलं मुंबईचं, कोस्टल रोड केला, अटल सेतू केला। आज लोकांचं जीवनमान मुंबईकरांचं सुसह्य करण्याचं काम आपण केलं। आणि फक्त विकास मुंबई पुरता मर्यादित ठेवला नाही। मुंबईमध्ये तुम्ही काय केलं? मुंबईच्या निवडणुका बोलू मी, मुंबईमध्ये काय केलं तुम्ही? मुंबई वेठीच धरली, मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहिलं। कोविड मध्ये देखील लोकांच्या तोंडची खिचडी तुम्ही पळवली, डेड बॉडी बॅग मध्ये भ्रष्टाचार केला, खोटे कोविड सेंटर उभे केले। कुठं फेडणार हे पाप? आम्हाला शिव्या देताय, टोमणे मारताय, जरा स्वतःच्या गिरेबाज मध्ये वागून बघा। आणि म्हणून आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता कुणाला आहे ते बघा। मला जेव्हा तुम्ही बोलता तेव्हाच मी बोलतो, मला जेव्हा मी शांत असतो, पण मला डिवचलं तर मी मात्र सगळं काढतो बाहेर। आणि म्हणून पिक्चर अभी बाकी है, शिवसेना को हराना मुश्किल नहीं नामुमकिन है, हे पण मी सांगतो। कारण शिवसेना कार्यकर्त्यांची आहे, एक फौज आहे कार्यकर्त्यांची। आधीची शिवसेना, आता बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आपण पुढे नेली। बाळासाहेब कार्यकर्त्याच्या मागे उभे राहायचे, तुम लढो हम कपडा संभालते बोलायचे नाही। असाच एकनाथ शिंदे छातीचा कोट करून कार्यकर्त्याच्या पुढे राहून लढणारा। आणि म्हणून हा फरक आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की महाविकास बोललो मी आता ते महाविकास आघाडीच्या जेवढ्या जागांपेक्षा जास्त जागा आपल्याला मिळालेल्या। आणि मगाशी मी नगराध्यक्ष पदाचं म्हणालो की नगराध्यक्षपदी 33 आपल्या लाडक्या बहिणी निवडून आल्या, 33। म्हणून मी लाडक्या बहिणींची आणि लाडक्या बहिणींची मेजॉरिटी आहे। तसं लाडक्या भावांना पण श्रेय मला कमी करायचं नाही, कारण शेवटी लाडक्या बहिणीच्या मागे लाडका भाऊ उभा राहिला, लाडक्या भावाच्या मागे लाडकी बहीण उभी राहिली, हे गणित आहे। आणि म्हणून हे जे काही चमत्कार आहे, लाडकी बहीण काय करू शकतो विधानसभेत दाखवलंय। विधानसभेत सरकार स्थापन केलं होतं त्यांनी, मनातलं सरकार, सगळी पदं वाटून घेतली, 5 स्टार हॉटेल बुकिंग झाले, सगळं झालं। कारण माझ्या लाडक्या बहिणींनी सगळी 5 स्टार हॉटेल बुकिंग रद्द करून टाकली, घरी बसवलं त्याकडे। हा जोडाला नाही, त्यांना खोडा घातला लाडक्या बहिणी, तर लाडक्या बहिणींनी जोडा दाखवला। पण मी आपल्याला सांगतो, या निवडणुकीमध्ये माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी काय म्हणतो, एक डायलॉग आहे ना, एक ही मारा लेकिन सॉलिड मारा। अरे तुम्ही आमच्यावर काय टीका करणार? दाखवलं लोकांनी। तुम्ही एकनाथ शिंदेला तुम्ही जेवढं तुम्ही खिजवाल, जेवढे आरोप कराल, जेवढे टोमणे माराल, तेवढे माझे कार्यकर्ते पेटून उठतील आणि या महाराष्ट्रामध्ये भगवा डौलाने फडकवतील। सिंधुदुर्गात देखील पाहिलं आपण, सगळीकडेच पाहिलं। इकडे उदय सामंत आहेत, निलेश राणे, सगळी टीम सिंधुदुर्गातली, सगळ्यांची नावं घेत नाही। हा योगेश आहेत, रामदास भाई, अरे रामदास भाई आता आले, रामदास भाई आहे, सगळे टीम जी आहे कोकणामध्ये। कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। आता बालेकिल्ला मी सगळा महाराष्ट्र शिवसेनेचा बालेकिल्ला झालेला आहे। मगाशी भाई तुम्ही यायच्या अगोदर चांदा ते बांदा या ठिकाणी आपला शिवसेना पोहोचली आहे।
शिवसेना आता फक्त कुठल्या एका बेल्ट पुरती मर्यादित नाही आणि म्हणून आज सर्व माझे या ठिकाणी नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, मंत्री, खासदार, आमदार, सर्व पदाधिकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. मनापासून मी शुभेच्छा देतो. कारण हे जे यश आहे हे कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं यश आहे, कार्यकर्त्यांच्या कष्टाचं यश आहे आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. जे निवडून आले त्यांचं देखील खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो. आणि या निवडणुकीमध्ये आता ईव्हीएमच्या नावाने काही बोलले नाही वाटतं. राऊत बोलला राऊत बोललं की आहे ठीक आहे. पण मी आपल्याला एवढं सांगतो, शिवसेना नेहमी टोमणे आणि नाही उभाटा आणि म्हणून नेहमी जे काही करत असतात, जे आरोप करत असतात त्यांना जनता त्यांच्या आरोपाला उत्तर जरूर देईल आणि आपण काम करत राहू आणि ते जेवढं करतील तेवढे लोक आपल्या बाजूने येतील. आणि म्हणून आजची ही निवडणूक जी आहे ही निवडणूक फार महत्वाची निवडणूक होती. ही घराघरामध्ये छोट्या छोट्या नगरपालिका, छोट्या नगरपंचायती, ग्रामपंचायतीतून नगरपंचायती झालेल्या, नगर परिषदा झालेल्या, नगरपंचायतीच्या या सर्व नगरपालिका, नगरपंचायत जेवढे नगराध्यक्ष निवडून आले, नगरसेवक निवडून आले त्यांना मी एवढंच सांगतो की नगर विकास खातं तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे. तुम्हाला कुठलाही निधी कमी पडणार नाही. मी नगर विकास खात्याच्या विभागातून इतके वर्ष निधी जेवढा दिलाय तेवढा आतापर्यंतच्या कुठल्या इतिहासामध्ये निधी मिळाला. गावागावामध्ये निधी दिलेला आहे. अगदी उद्यानापासून साठी देखील निधी 1-1 कोटी रुपये प्रत्येक छोट्या छोट्या शहराला दिला आहे. त्याही शहरांमध्ये छोटी छोटी गार्डन नको, मैदानं नको, त्या ठिकाणी पिण्याचं पाणी नको, चांगले रस्ते नको, दिवाबत्ती नको, भुयारी गटार योजना नको. आणि म्हणून या सगळ्यासाठी आपण राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने देखील आपल्याला भरपूर मदत केलेली आहे. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील छोट्या छोट्या शहरांसाठी अनेक योजना केल्या. विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये छोटी शहरं आली पाहिजे आणि म्हणूनच यासाठी आपण काम करतोय. आणि म्हणून लोकांना जे आपण सांगितलं ते केलं. मी काही सभांमधून डायरेक्ट फोन लावले, आपल्या मंत्र्यांना फोन लावले. मंत्र्यांना फोन लावल्यानंतर मला वाटतं कुठेतरी गेलो होतो मी येवल्यामध्ये, त्या ठिकाणी देखील ताबडतोब अंमलबजावणी झाली. इथं मंत्र्यांना फोन लावल्यानंतर ताबडतोब माणसं जायची. जळगावमध्ये गेलो, तिकडे लोक पोहोचली. एक यवतमाळमध्ये गेलो, तिथं काहीतरी प्रदूषणाचा विषय होता. सिद्धेश कदमला फोन केला. सिद्धेश कदम एवढा फास्ट, त्याचे माणसं फोन केल्यावर संध्याकाळीच पोहोचले तिकडे. तिकडून मला उलटे फोन आले, अरे बाबा हे बघा इकडं हे कोण आले. म्हणजे कोण आलेत म्हणजे इथं मला लोकांनी सांगितलं प्रदूषण चालू आहे. आणि म्हणजे एवढ्या सगळ्या MIDCची लोक गेली, सगळ्या भागामध्ये आरोग्याची लोक गेली, परिवहन विभागाचे लोक गेली. याचा मला अभिमान आहे. कारण शेवटी आपण फोन करतो फक्त लोकांना दाखवण्यासाठी नाही. आपलं काम काय, कारण द्यायचं नाही. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन. कारण देण्याचं काम एकनाथ शिंदे कधी करत नाही, करणार. आणि म्हणून ही निवडणूक जी आहे ही ऐतिहासिक म्हणून निवडणूक आपण लढवलेली आहे. ही आपली विचारांची, ही निवडणूक विचारधारेवर होती. ही निवडणूक विकासाच्या अजेंड्यावर आपण लढवलेली आहे. त्या शहरात मी गेल्यानंतर राजकीय भाषण करत नव्हतो. त्या शहरातले काय विषय आहेत, त्या शहरातले प्रश्न काय मी विचारायचो आणि मग त्याला उत्तर देताना मी सांगायचो की ही कामं हा एकनाथ शिंदे करेल, हा शब्द मी द्यायचो. आणि लोकांना माहित आहे की शब्द एकदा एकनाथ शिंदेने दिला की माघारी नाही. एक बार कमिटमेंट काय म्हणतो ना आपण, एक बार मैं कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. असं लोकांना विश्वास आहे. लोकांना माहित आहे की हा शब्द देतो आणि पाळतो. म्हणून तर या राज्यामध्ये एक इतिहास घडलेला आहे. हा इतिहासाचे साक्षीदार तुम्ही आहे. आणि म्हणून आज मी जास्त काय बोलत नाही, पण एवढंच सांगतो जे विरोधकांचे जे काय मनसुबे होते ते धुळीला मिळवण्याचं काम केलं. विरोधकांनी तर
महाविकास आघाडीने तर याच्यामध्ये पराभव कबूल केला होता, मान्य केलं होतं, त्याला माहित होतं हारणार, आणि म्हणून आम्ही कुठे गेलो प्रचाराला. अरे कार्यकर्त्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडलं, हे कार्यकर्ते तुमच्याच बरोबर राहतील. कार्यकर्त्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडलं, हे कार्यकर्ते तुमच्याच बरोबर राहतील कसे? या निवडणुकीमधून एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी मात्र आमचा जन्म झालेला आहे, हे मी अगदी हक्काने सांगू इच्छितो. आणि म्हणून या पुढे देखील आपल्याला अशीच कामं करायची आहे. केंद्रामध्ये देखील एनडीएचं सरकार आहे, आपण एनडीएचे प्रमुख घटक आहोत. एनडीएच्या माध्यमातून देखील या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या देशाला पुढे नेत आहेत, त्याचा देखील आपल्याला अभिमान आहे, सार्थ अभिमान आहे. त्यांनी देखील महायुतीचं अभिनंदन केलं, अमित भाईंनी देखील अभिनंदन केलं. आणि म्हणून या राज्याला जे जे काही आवश्यक आहे ते केंद्र सरकार आणि राज्य सरकार, डबल इंजिनचं सरकार काम करतं. काही ठिकाणी आपण एकत्र लढलो, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढलो, पण शिवसेनेचा स्ट्राईक रेट जो आहे, शिवसेनेचा स्ट्राईक रेट सगळ्यात जास्त असल्यामुळे तुम्हाला मी मनापासून धन्यवाद एवढ्यासाठी देईन की तुम्ही जी मेहनत केली त्या मेहनतीचं फळ या ठिकाणी पाहायला मिळालं. काही जागा अगदी आपल्या थोडक्या मताने गेल्या, काही ठिकाणी ज्या चुका झाल्या त्या चुकांची दुरुस्ती कशी होईल, तिथं आपण कुठं कमी पडलो हे आपण पाहून खचून जाण्याची आवश्यकता नाही. बाळासाहेब म्हणायचे, जे काय म्हणजे पराभव आपल्याला पचवता आला पाहिजे आणि विजय आपल्याला देखील पचवता आला पाहिजे. आणि म्हणून ज्यांना विजय मिळालाय त्यांनी आता त्यांची जबाबदारी वाढलेली आहे, त्यांनी आणखी काम करायचं आहे, जबाबदारीने काम करायचं आहे. तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे, तुम्हाला लोकांची सेवा करायची. पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्हाला प्रचार करायला लागता कामा नये, असं काम करायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला मी नगर विकास मंत्री म्हणून तुमच्या सोबत आहे. आणि ज्यांचा पराभव झालाय त्यांनी आपण पराभूत झालो, कुठं आम्ही कमी पडलो याची कारण मीमांसा शोधली पाहिजे. चुकांची पुनरावृत्ती होता कामा नये, यासाठी देखील आपण काम केलं पाहिजे. जिथं फार कमी मताने आपण पडलोय तिथे देखील त्याची कारण मीमांसा झाली पाहिजे. आणि म्हणून मी एवढंच सांगायचो नेहमी की मी ज्या ठिकाणी जायचो त्या ठिकाणी सांगायचो, अरे हा पूर्वी का कोणाचाही बालेकिल्ला असू द्या, पण इलाका किसका भी हो धमाका हमी करेंगे. आणि लोकांनी ते मानलं, लोकांनी विश्वास ठेवला, लोकांनी शब्द दिला, तो शब्द पाळला. आणि म्हणून त्यांना दिलेला शब्द आपण पाळायचा आहे. जे नगराध्यक्ष नगरसेवक जे निवडून आले त्यांची जबाबदारी आता मोठी आहे, वाढलेली आहे, कारण तुम्हाला मोठ्या अपेक्षेने त्यांनी बदल घडवलेला आहे. आणि म्हणून लोकांना सोयी सुविधा देणं हे आपलं काम आहे. जनतेचे आशीर्वाद आपल्याला पाहिजेत. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, येणाऱ्या महापालिकाच्या निवडणुका आता 15 जानेवारीला आहेत. हा सिलसिला चालू ठेवायचा आहे. या 15 जानेवारीला होणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील या महाराष्ट्रामध्ये महायुतीचाच भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, विकासाचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. मी जसं म्हणालो होतो 21ला फटाके फोडा, तसं 16 तारखेला देखील आपल्यालाच गुलाल उधळायचा आहे विजयाचा. हा विश्वास तुम्ही प्रत्येकाने मनामध्ये ठेवा. जिथं जिथं महापालिका आहे तिथं तिथं आता नगरपालिकांच्या लोकांनी काम करायचं आहे. तुम्ही आता मोकळे झालात, आता जिथं महापालिका आहेत तिथं तुम्हाला जबाबदारी मिळेल, तिथं जाऊन काम करायचं आहे, त्यांना मदत करायची आहे. आणि म्हणून महापालिकांमध्ये देखील शिवसेना जबरदस्त मोठ्या प्रमाणावर यश मिळवेल असा विश्वास मला आहे. मला खात्री आहे की आपण जे 3 वर्षामध्ये जे काम केलं महाराष्ट्रामध्ये, 2.5 वर्षात जे मी मुख्यमंत्री म्हणून काम केलं त्याची नोंद ठेवलेली आहे. ती कामं लोकांपर्यंत पोहोचवा. आपण केलेली कामं आपण पोचवायची नाही तर कुणी पोचवायची. आणि म्हणून आपण कुणाचंही खोटं श्रेय कधी घेतलं नाही, घेणार नाही. बाळासाहेबांची ती शिकवण नाही, परंतु आपण जे केलेलं काम ते डंके की चोट पे वाजवून दाखवलंच पाहिजे. लोकांना कळलं पाहिजे की आपण काय केलेलं आहे. आणि म्हणून लोकांनी एवढा विश्वास जो दाखवलेला आहे, पहिल्यांदा मोठा विश्वास आहे. आणि म्हणून कमी वेळात, किती वेळ मिळाला आपल्याला प्रचाराला, किती वेळ मिळाला, कमी वेळ. काही निवडणुका पुढे गेल्या, काही रिझल्ट पुढे गेले, हे सगळं झालं त्या निवडणूक आयोगाकडून.
या सगळ्या गोष्टी घडल्या, परंतु तरी सुद्धा आपण जे दैदिप्यमान यश मिळवलं, आज सगळ्या मीडियाने देखील, प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, त्यांनी शिवसेनेचं कौतुक केलेलं आहे, आपल्या स्ट्राईक रेटचं कौतुक केलेलं आहे, आपला स्ट्राईक रेट वाढला आहे याचं कौतुक केलेलं आहे, आपली शिवसेना घराघरात पोहोचली याचं कौतुक केलं आहे. काही लोकांना ही मोठी चपराक आहे आणि म्हणून आपल्याला आता आणखी जबाबदारीने काम करायचं आहे. त्याचबरोबर मी आपल्याला सांगतो की हे जे वर्ष आहे, हे वर्ष आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. आता जन्मशताब्दी वर्ष सुरू होईल. माझा मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा काल झाली. यामध्ये देखील हे जन्मशताब्दी वर्ष म्हणून आपल्याला साजरं करायचं आहे. त्यांना जे आपल्याला अभिप्रेत होतं बाळासाहेबांना, ते जनतेसाठी करायचं आहे. जसं शासन आपल्या दारी घेऊन गेलो आपण, बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो, हा मुख्यमंत्री लोकांच्या दारात योजना घेऊन गेला, शासन आपल्या दारी लोकांमध्ये घेऊन गेला. 3-4 कोटी लोकांना फायदा मिळाला, ट्रॅक्टर मिळाला, पॉवर टिलर मिळाला, ड्रोन मिळाला, महिलांच्या योजना, शेतकऱ्यांच्या योजना, युवकांच्या योजना, विद्यार्थ्यांच्या योजना, सगळ्या योजना मिळाल्या. आणि शासन आपल्या दारीप्रमाणे आपण बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आपण आरोग्य आपल्या दारी घेऊन जाऊ लोकांच्या, आणि आरोग्याची काळजी नेहमी बाळासाहेब घ्यायचे, त्याचं नियोजन आपण या ठिकाणी करतोय. आज तर आपण आपला आरोग्य विभाग जो आहे या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात काम करतोय, जिल्ह्यामध्ये काम करतोय. मला आनंद आहे, आनंद म्हणजे त्या मुलांची तब्येत, मुलांचा जीव वाचतो याचा आनंद आहे. लहान लहान मुलांच्या हृदयावर जी शस्त्रक्रिया होते ती न परवडणारी आहे, लाखो रुपये लागतात. पण आपल्या वाढदिवसानिमित्त ठाण्यामध्ये ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आपण लहान मुलांच्या हृदयावरची शस्त्रक्रिया मोफत करतो. जवळपास आता 7,000 ते 8,000 मुलांची शस्त्रक्रिया झाली. माता सुरक्षित तर परिवार सुरक्षित हे अभियान आपण राबवलं. त्याच्यामध्ये 3 कोटी माझ्या लाडक्या बहिणींना फायदा झाला. आणि म्हणून हे जे आहे 1.5 लाखाचं आपण 5 लाख विमा योजना केली. कॅशलेस हॉस्पिटल आपण केली. आणि म्हणून आरोग्य आपल्या दारी हे आपण छोट्या छोट्या शिबिरांमधून लोकांपर्यंत घेऊन जायचं. आरोग्य महायज्ञाची तयारी आपण राज्यभरामध्ये करू आणि सगळ्यात सर्वसामान्य लोकांचे जीव वाचवण्यासाठी अशा प्रकारचं आयोजन जे आहे बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त आपण करू. शेवटी 80% समाजकारण म्हणतो तेच आहे समाजकारण, आणि म्हणून लोकांच्या हिताचं काम करायला पाहिजे आपण. आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आणि एकच सांगतो की कितना जलेंगे हा मळमळ बिळमळ ते आता जाऊ दे, आता सोडून दे, आता त्यांना आता कळू दे काय ते. आणि योग्य वेळी आपण त्यांचा समाचार घेऊ महापालिका निवडणुकांमध्ये. पण एकच मी सांगेन की कितना जलन रखोगे अंदर, अब तो मानो जो जीता वही सिकंदर, अब तो मानो वो जीता वही सिकंदर. आणि म्हणून तुम्ही जो जिंकला, कसा जिंकला, काय जिंकला त्याचे अनालिसिस करतील, मग ते EVM वर खापर फोडतील, मग ते पैसे वाटले म्हणतील, बॅगा गेल्या म्हणतील. अरे माझ्या कपड्याच्या बॅगा गेल्या, आता कोण हेलिकॉप्टर मधून पैसे घेऊन जाईल का हो? अरे मी एक तुमच्या इतर लोकांसारखा सकाळी गेलो की संध्याकाळी घरी जात नसतो. मी 8-8 दिवसाचा दौरा अरेंज केला होता. मग माझ्या हेलिकॉप्टरमध्ये विमानामध्ये कपड्यांच्या बॅगच असतील ना, त्याच्यावरही टीका केली. पण मी त्या टीकेला उत्तर दिलं नाही, लोकांनी उत्तर दिलं. आणि म्हणून कामाकडे लक्ष द्या. तुम्हाला मी एवढंच सांगतो, तुम्ही कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते आहात, आणि म्हणून बाळासाहेबांचा विचार आपल्याला घराघरात पोहोचवायचा, हे काम आपल्याला करायचं आहे. आणि येणाऱ्या ज्या निवडणुका महापालिकेच्या आहेत, या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये देखील बघा, मी मगाशी सांगितलं, लोकसभा जिंकली, विधानसभा जिंकली, नगर परिषदा जिंकल्या, आता आपण महापालिका जिंकू आणि आपल्या विकासाचा आणि बाळासाहेबांच्या विचारांचा आणि महायुतीचा भगवा झेंडा महापालिकांवर फडकू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
सगळ्यांनी बसून घ्यायचं आणि मी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना विनंती करतो की आपले जे नगराध्यक्ष निवडून आले त्यांची नावं घोषित करावी. पुणे जिल्ह्यातील राजगुरू नगर परिषद नगराध्यक्ष मंगेश गुंडल यो इकडे आहे. जुन्नर नगर परिषद सुजाता मधुकर काजळे, अभिनंदन तुमचं. काजळे ताई अभिनंदन. मंचर नगर पंचायत राजश्री दत्तात्रय गंजले. काजळे गंजळे इकडे ना, मग तू कुठे लांब पडतो तिकडे. गांजळे त्या बाकी लोकांचा. चाकण नगर परिषद मनीषा सुरेश भाऊ गोरे. सांगली शिराळा नगर पंचायत पृथ्वीराज भगतसिंग नाईक, अभिनंदन. विटा नगर परिषद काजल संजय मेहत्रे, अभिनंदन. मोहोळ नगर परिषद सिद्धी राजू वस्त्रे, अभिनंदन. अरे एकदम सगळ्यात ही छोटी बहीण आहे, छोटी बहीण. हा. दुधनी नगर परिषद प्रथमेश शंकर मेहत्रे. सांगोला नगर परिषद आनंदा गोरख माने, अभिनंदन. मंगळवेढा नगर परिषद सुनंदा अवताडे. पंढरपूर नगर परिषद प्रणिती भागीरथ भालके. कराड नगर परिषद राजेंद्र सिंग यादव. कुठे? हा इकडे, मेहरबान. मुरगुड नगर परिषद सुहासिनी प्रवीण पाटील. हातकणंगले नगर पंचायत अजित सिंग रामगुंडा पाटील. अच्छा, तुम्ही आहे का? सगळ्यात ज्येष्ठ आणि त्या सगळ्यात छोटी. जयसिंगपूर नगर परिषद संजय पाटील एडरावकर. अरे संजय तूच आहे का? चल, अभिनंदन. कुरुंदवाड नगर परिषद मनीषा डांगे, शुभेच्छा शुभेच्छा. कणकवली नगर पंचायत संदेश पारकर. कुडाळ नगर परिषद ममता मोहन वराडकर. मालवण, अभिनंदन. चिपळूण नगर परिषद उमेश धोंडीराम सकपाळ, आपलं अभिनंदन. रत्नागिरी नगर परिषद शिल्पा प्रशांत सुर्वे, अभिनंदन. खेड नगर परिषद माधवी राजेश बुटाला, अभिनंदन तुमचं. योगेशचं पण अभिनंदन. लांजा नगर पंचायत सावली सुनील कुरूप, अभिनंदन. श्रीवर्धन नगर परिषद महाड नगर परिषद सुनील वसंत कविस्कर, हा अभिनंदन. खोपोली नगर परिषद कुलदीप रामदास शेंडे. चला, अभिनंदन. माथेरान नगर परिषद हो माथेरान चंद्रकांत चौधरी. डहाणू नगर परिषद राजेंद्र माच्छी. पालघर उत्तम मोरेश्वर घरात, अभिनंदन. रामटेक नगर परिषद उत्तम घरत बिकेंद्रजी महाजन. पारशिवनी नगर पंचायत सुनीता डोंकी. भद्रावती नगर परिषद प्रफुल्ल चटकी. दारवा नगर परिषद सुनील नामदेव चिरडे. नेर नवाबपूर नगर परिषद सुनीता पवनभाऊ जयस्वाल. बुलढाणा नगर परिषद श्रीमती गायकवाड पूजा संजयची बायको. मालेगाव जहांगीर नगर पंचायत ओम प्रकाश मधुकर खुरसुडे. मुलाने पैठणमध्ये कावसनकर विद्याभूषण, अभिनंदन. सिल्लोड नगर परिषद समीर अब्दुल सत्तार. या समीर, अभिनंदन. महाराष्ट्रात सगळ्यात ज्यादा लीडने आला, अभिनंदन. हिंगोली नगर परिषद हदगाव रोहिणी वानखेडे. मुखेड विजया ढेबरवार.
हिंगोली रेखाताई बांगर, कळमनुरी नगर परिषद अश्लेषा वैभव चौधरी, कळम राणी उर्फ सुनंदा कापसे, भूम मध्ये सहयोगिता गाढवे, परांडा जाकीर इस्माईल सौदागर, थांबा तिकडे थांबा, उमरगा किरण गायकवाड, पात्री पठाण आसफ खान शेरगुल खान, सोनपेठ परमेश्वर कदम, मनमाड योगेश पाटील, नांदगाव सागर मदनराव हिरे, सटाणा हर्षदा राहुल पाटील, इगतपुरी शालिनी खताळे, त्र्यंबकेश्वर त्रिवेणी संजय तुंगर, नंदुरबार रत्ना चंद्रकांत रघुवंशी, बडगाव रेखाताई प्रदीप जहागीर, पाचोरा सुनीताताई किशोर अप्पा पाटील, अमळनेर डॉक्टर परीक्षित श्रीराम बाविस्कर, चोपडा नम्रता सचिन पाटील, जळगाव पारोळा नगर परिषद चंद्रकांत भिकनकर पाटील, मुक्ताईनगर संजना चंद्रकांत पाटील, शेवगाव सौ माया अरुण मुंडे, नेवासा डॉक्टर करण सिंग भाऊसाहेब गुले. या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि यांच्या सोबत आलेले सर्व नगरसेवक यांचं नगरसेविका या सगळ्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. मनापासून आपल्याला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता सगळ्यांनी मी सांगितल्याप्रमाणे जोरदार काम करा. तुमच्या पाठीशी तुमचा भाऊ एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे ही खात्री आपल्याला देतो. धन्यवाद.